नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एक. कपडे धुवायच्यात कशाला आली इकडं? गेल्या आमच्या अक्काबाई तिकडं. ही पोरगी गाणं ऐकते. जांभळीला जांभळं आलेत, इथंच आलेत फक्त. राजा, ए राजा, हाय धर धर म्हणल्यावर कसा लगेच बघतो. तर चला आता सगळं काम आवरलेलं आहे, कपडे धुवायला आलोय. पण म्हटलं यावं इकडं ननंदबाईकडं आले होते पण त्या गेल्यात आता. आणि सोना आणि मी आता कपडे धुणार आहे. मनीषाचं चालले काम. हा मशी आवाज देतात. जांभळाला आलेली जांभळं एकाच फांदीला आल्यात जांभळं. खालच्या जांभळीला जांभळं आल्यात का आता पिकायला बसल्यात. हा छकुला इंजिनिअरिंगचा अभ्यास करते. आमची परीक्षा आहे ना छकुला. सोना सध्या आरामावर आहे. तर मनीषान मी निघाले आमच्या अक्काबाईच्या घरी. हा सोनाची परीक्षा झाली, मोकळी झाली. हा आता रिझल्ट यायचा बाकी आहे. राजा का रे, चल तिकडं. राजा बसलाय, लय ऊन आहे गावाला. 10च वाजले. चल रे, चल अक्काबाईच्या इकडं चल ना. आमची मस्त कपडे बिपडे सगळं काम आवरले. आता आम्ही निवांते दिवसभर. कपडे इथं वाळायला घातलेत, बाहेर लय ऊन आहे. हा आंबा पाडायला लागला काय, वरून पिवळा पिवळा झालाय. मशीनच्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्यात. बसा आता शांतपणे. निघाला राजा पण. काय ग कोंबड्यांनो, कोंबड्यांची मजा आहे. हा एकटाच बाहेर आहे, याला लय मारतात म्हणून. झालं का जेवण? जेवण झालं माझं. राजा आलं, राजाला भाकर बिकर द्या. राजा म्हणा भाकर बिकर आहे का नाही आत्या? काय कालवण केलं? सांबर. खरं नक्की का? दाखवा काय कालवण केलं. हा मस्त आहे की डाळीची आमटी. आत्या पेत्यात आमरस. आत्या रोज येतात अक्काबाईच्या इकडे जेवायला. ही कांगवा घेऊन आली आहे ना इकडे विंचरायला. कुठून? मलटण वरून. पण त्याला इलेक्ट्रिक असेल ना, काचत नाही का दिवसभर? अक्काबाईचं इथं लोणचं घालायचं चाललंय आता. काय करणार, त्याला मीठ लावून ठेवणार आहे काय? लाईट गेली. आम्ही बाहेर बसलो होतो तर ट्रॅक्टरवाला मोकार उजळायला लागला तिथं माती. आतमध्ये आलो तर लाईट गेली आणि ट्रॅक्टरवाला गायब झाला. आपण घरात आलो तो. आमच्या आत्यांनी भरलं वाटतं ना, असं वाटते. सकाळी बघितल्यासारखं वाटलं होतं. आम्ही किचनमध्ये होतो तेव्हा. मलटणला कुठं जायचे स्टेशन घेत? मग म्हणता मला स्टेशन आहेत. मग असं गहू कुठं द्यायच्यात?
हम्म. ब्लाऊज आणायला तिला म्हणा माझा देते का 2-3 दिवसात माझा मोकळं पण तू काय घेतलं पाण्याला त्या 2 दिवस मोठी बाटली घ्यायची नाही कॅम्पर घे ना एवढं पाणी काय होईल खाली गेलं